नमस्कार मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार टीईटी परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झालेले आहेत. अनेक संघटनांनी माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन सुद्धा दिले. यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यामध्ये आता नवीन विघ्न आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील 1.5 लाख शिक्षकांना टीईटी द्यावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमकी या प्रकरणामध्ये काय झाले त्यात आपण थोडक्यात बघणार आहोत. इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील 52 वर्षापर्यंत वय असलेल्या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने टीईटी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे. या 1 सप्टेंबरच्या निर्णयानुसार राज्यातील 1,62,000 शिक्षकांना 2 वर्षांमध्ये टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. यावर सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करताच येत नसल्याची बाबही समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत सप्टेंबर 2027 रोजी संपणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी एकदाच टीईटी परीक्षा होते, म्हणजेच टीईटी परीक्षा, जी आता यावेळी 23 नोव्हेंबर रोजी. व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.